नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता मी दादर रेल्वे स्टेशन बाहेर उभे आहे आणि तुम्ही पाहू शकतात काही प्रमाणात प्रवाशांची वर्दळ या ठिकाणी दिसते. अर्थातच ठाणे रेल्वे स्थानकावर जो आहे 36 तासांचा, तर सीएसटीएम रेल्वे स्थानकावर जो आहे 63 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. तुम्हाला मी आजूबाजूची परिस्थिती दाखवणार आहे, कशा प्रकारेचे आहे. प्रवासांचे यावेळेस हाल होताना पाहायला मिळत आहेत. अर्थात अगोदरच याची कल्पना देण्यात आली होती रेल्वे प्रशासनाकडून. सीएसएमटी स्थानकाबाहेर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनच्या इथे जे आहे प्लॅटफॉर्म वाढवण्यासंदर्भात कामकाज सुरू आहे, तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकाच्या इथे देखील मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. याचा ताण हा आता प्रवाशांवर होताना पाहायला मिळतोय. अर्थातच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये जे आहे 36 तासांचा, तर ठाणे रेल्वे स्टेशन येथे 63 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकतात की 9:44 ची कर्जत लोकल ट्रेन फास्ट लावण्यात आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी 9:44 ची ट्रेन ती पण फास्ट आहे लावण्यात आलेली आहे. मात्र आपण पाहिलं तर ट्रेनचा कालावधी आहे तो अर्धा ते पाऊण तास पर्यंत उशिरा आहे आणि याचमुळे प्रवाशांनी खबरदारी घेऊन अलर्ट मोडवर राहून बाहेर निघण्याआधी विचार करावा किंवा त्या अनुषंगाने बाहेर पावलं टाकावी, असं वारंवार जे आहे कालपासून सांगण्यात येत आहे. आपण पाहिलं तर सध्या आपण दादर रेल्वे स्टेशनवर उभे आहोत. इथे या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. प्रत्येक जण आपलं काम करण्यासाठी बाहेर निघालेले आहे. काही ऑफिसचे कर्मचारी आहेत, काही जे आहे इतरत्र जाण्यासाठी निघालेले आहेत. मात्र प्रवाशांना या संपूर्ण मेगा ब्लॉकचे हाल सहन करावे लागत आहेत. आता सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज या प्लॅटफॉर्मवर जे आहे प्लॅटफॉर्म वाढीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे विशेष हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. तर ठाणे रेल्वे स्टेशनच्या इथे देखील जे आहे मेगा ब्लॉकचं जे आहे माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की फास्ट लोकल दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी 9 आणि 10 प्लॅटफॉर्मवर देखील कर्जत दिशेने जाणारी फास्ट लोकल आहे, तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानकावर जाणारी आता स्लो लोकल 10:03 ची लावण्यात आलेली आहे. रेल्वे जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये वारंवार प्रशासनाकडूनही जे आहे माहिती देण्यात आलेली होती. बाहेर निघण्याआधी विचार करा किंवा वर्क फ्रॉम होमचा पर्याय तुम्ही अवलंबावा, अशी माहिती प्रशासनाकडूनही देण्यात आलेली होती. तसं आवाहनही करण्यात आलेलं होतं. मात्र यानंतरही ज्यांचं काम आहे बाहेर त्यांनीच जे आहे बाहेर पडावं, असं देखील एका प्रकारे जो आहे अलर्ट किंवा खबरदारीचा इशारा देण्यात आलेला होता. आता हा संपूर्ण मेगा ब्लॉक जो आहे सीएसएमटी या ठिकाणी तब्बल 36 तासांचा असणार आहे. तर ठाणे रेल्वे स्थानकावर जो आहे 63 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे लावण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर 930 गाड्या या रेल्वे लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येते. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांची संख्या ही जवळजवळ लाखोंच्या घरामध्ये आहे आणि सकाळी ऑफिसला कार्यालयीन वेळ गाठायची असते प्रत्येकाला आणि त्यावेळेस प्रचंड गर्दी या मुंबई लोकलमध्ये असते. किंवा संध्याकाळचं जर आपण पीक अवर जर पाहिला तर त्यावेळेला देखील प्रचंड चेंगराचेंगरी होईल एवढी गर्दी या जे आहे लोकल ट्रेनमध्ये असते किंवा आपण स्थानकावरही जर पाहिलं तर अशाच प्रकारची गर्दी दररोज आपल्याला पाहायला मिळते. मात्र रेल्वे प्रशासनाकडून हा जो मेगा ब्लॉकचा आहे प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. शुक्रवार आणि शनिवारी अशा प्रकारचाच मेगा ब्लॉक राहणार आहे आणि यासह रविवारी हा दुपारपर्यंत मेगा ब्लॉक सुटणार अशी माहिती समोर येते. या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं कामकाज असल्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी ते बाहेर निघालेले आहेत. सध्याच्या घडीला आपण दादर रेल्वे स्टेशन बाहेर उभे आहोत. अर्थात सुरुवातीला मी सांगितलं ज्याप्रमाणे जे आहे वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळतीये. मात्र एरवी जशी वर्दळ असते किंवा गर्दी असते तशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. अर्थातच या मागचं कारण म्हणजे मेगा ब्लॉक. आता मेगा ब्लॉक हा कधीपर्यंत सुटणार किंवा सुरळीत गाड्या कधीपासून सुरू होणार याची देखील माहिती देण्यात आलेली आहे. तर रविवारी दुपारनंतर पुनश्च जे आहे ज्याप्रमाणे रेल्वे गाड्या आहेत त्या धावू लागतील अशी देखील माहिती रेल्वे प्रशासनाकडून
देण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वी तुम्ही आजचा आणि उद्याचा दिवस किंवा रविवारी दुपारपर्यंत तरी खबरदारी बाळगा, बाहेर पडताना विचार करा, किंवा जर तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला मेगा ब्लॉकचा जो आहे सामना करावा लागेल। अर्धा ते पाऊण तास किंबहुना काही ट्रेन जे आहे रद्द देखील करण्यात आलेल्या आहे। माहितीनुसार 930 ट्रेन या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि याचाच फटका प्रवाशांना देखील बसताना पाहायला मिळतोय। आणि या संपूर्ण जे आहे परिस्थितीचे अपडेट आम्ही वेळोवेळी तुम्हाला देत राहूतच। यासाठी तुम्ही लॉग इन करा mymahanagar.com ला।